नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनवर मोठा निर्णय. फक्त महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय समोर येत आहे. 1 महिना काम केले तरीही पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आधी काही ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतरच पेन्शन मिळत होती. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये हा मोठा बदल केलेला आहे. आता 1 महिना देखील नोकरी केली तरीही कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार असल्याचा निर्णय समोर येत आहे. EPSच्या नियमाअंतर्गत जर कोणी 6 महिन्याच्या आत नोकरी सोडली तर त्यांना 0 कंप्लीट इयर अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता. दरम्यान आता या नियमात मोठा बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता 1 महिना जरी नोकरी केली तरीही पेन्शनचे पैसे मिळणार आहे. प्रत्येक कर्मचारी दर महिन्याला EPS खात्यात ठराविक रक्कम जमा करतात. ही रक्कम सेवानिवृत्तीनंतर मिळत होती, परंतु यासाठी काही अटीही होत्या. या अटीमध्ये आता ठराविक कालावधी केल्यानंतरच पेन्शन मिळत होती. मात्र आता या नियमामध्ये एक मोठा बदल केलेला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. EPFOने आता स्पष्ट केले आहे की जर कोणताही व्यक्ती केवळ 1 महिन्यासाठी नोकरी करीत असेल आणि EPSमध्ये पैसे जमा करत असेल तर त्याला आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या नवीन नियमाचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना होणार आहे. BPO, लॉजिस्टिक या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने खूप कमी कालावधीत नोकरी सोडली तर त्यांना या नियमाचाही फायदा होणार आहे. त्यांना देखील पेन्शन मिळणार असून त्यांना PFमधील पैसेही मिळणार आहे. या नियमाचा आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.